शिवपिंडीला पूर्ण प्रदक्षिणा न घालता अर्धप्रदक्षिणा घातली जाते. हे तुम्ही बघितलंच असेल. तर त्यामागील कारण काय ते जाणून घेऊया. तर हिंदू धर्मात शिवपिंडीला अर्धप्रदक्षिणा घालण्याचे कारण म्हणजे शिवपिंडीच्या मागील बाजूस सोमसूत्र असते, ज्याला पवित्र मानले जाते. पण या सोमसूत्राला ओलांडणे अशुभ मानले जाते. म्हणूनच भक्त अर्धप्रदक्षिणा घालतात. म्हणजे ते पिंडीच्या एका बाजूपासून दुसऱ्या बाजूपर्यंत पोहोचतात व तेथून परत फिरतात. शिवपिंड ही शिव व शक्ती म्हणजे पुरुष आणि प्रकृती यांचं एकत्रित प्रतीक मानले जाते. अर्धप्रदक्षिणा घालणं हे या एकत्वाचं प्रतीक मानले जाते, जे शिव व शक्ती यांच्या संतुलनाचे दर्शन घडवते. काही पौराणिक कथेनुसार शिवपिंडीला पूर्ण प्रदक्षिणा घालणे म्हणजे शिवशक्तीला आव्हान दिल्यासारखं आहे, जे शिवभक्तांसाठी चांगले मानले जात नाही आणि त्यामुळेच अर्धप्रदक्षिणा घातली जातात. ही अर्धप्रदक्षिणा कशी घातली जाते तर शिवपिंडीला डाव्या बाजूने प्रदक्षिणा सुरू करावी आणि सोमसूत्रापर्यंत पोहोचल्यावर थांबावं. त्यानंतर मागं फिरून पुन्हा उजव्या बाजूने परत यावं. प्रदक्षिणा घालताना मनात महादेवांचे ध्यान करावे. ओम नमः शिवाय मंत्राचा जाप करावा. माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.